आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ही आहे की सर्व जे आरोपी आहेत त्यांची जी निर्दोष मुक्तता झाली। आपण निकाल वाचन आपण बघूया तर एनआय कोर्टात जे निकाल वाचनाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सरकारच्या कोर्टात जो युक्तिवाद झाला, कर्नल पुरोहित कडून आरडीएक्स ची व्यवस्था, जज लोहटिंग कडून प्रत्यक्ष आरोपीवरील आरोपाचं वाचन सुरू झालं। सर्वच आरोपांची जी धाकधूक जी वाढली होती, आपण पाहिलं जे साध्वी प्रज्ञा सिंह पुढे बसण्याची अनेकांनी विनंती देखील केली। आपण पाहिलं बाईकवर स्फोट झाला हे सिद्ध झालं असं कोर्टाचं म्हणणं आहे। बोटांचे ठसे सापडत नाही असं देखील कोर्टाचं म्हणणं आहे। पंचनामा व्यवस्थित झाला नाही असं देखील कोर्टाने यामध्ये म्हटलं। आपल्याला पाहायला मिळते कट शीजला सिद्ध करण्यासाठी पुरावे नाहीत असं कोर्टाचं निरीक्षण आहे। दुचाकीचा जो चेसी नंबर आहे तो देखील रिकव्हर झालेला नाहीये, त्याचबरोबर बाईक साध्वींची होती हे सिद्ध झालेलं नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। मोबाईल मधूनही काही पुरावे आढळले नाही, हे महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर हे कोर्टाने निदर्शनास आणल्याचं पाहायला मिळते। यूएपीए लावण्यास योग्य नव्हतं, कोर्टाने मोठी एक चपराक दिली ती म्हणजे यूएपीए हे लावायला पाहिजे नव्हतं असं कोर्टाने म्हटलं। त्याचबरोबर मकोका मागे घेतल्याने त्याबाबतचे पुरावे निरर्थक झालेले। त्याचबरोबर आपण जर बघितलं कोर्टाने हे देखील सांगितलेले मकोका जे मागे घेतल्यामुळे त्याबाबतचे जे पुरावे ते देखील निरर्थक झाले, वाईस टेस्ट नियमानुसार नाही असं देखील कोर्टाने म्हटले। आपण जर पाहिलं गुप्त बैठका झाल्याचं सिद्ध होत नाही। अगदी आणि या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे आता निर्दोष मुक्तता या सगळ्यांची करण्यात आलेली आहे। पद्मेश, तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा। सध्याच्या क्षणाला वकील अनिकेत निकम आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, आता आपण बघतोय मालेगाव बॉम्बस्फोटातले जे सगळे आरोपी आहेत त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि अनेक मुद्दे त्याच्यामध्ये न्यायालयाने उपस्थित केलेत। म्हणजे ज्या दुचाकीचा सातत्याने उल्लेख होता पण त्याच्यावर स्फोट झाला नाही असं म्हणणं आहे, बोटांचे ठसे सापडत नाहीत असं म्हणणं आहे। आपण नेमकं कसं पाहता या सगळ्या निकालाकडे, अखेर 17 वर्षांनंतर लागलेल्या निकालाकडे? मला असं वाटतं हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे। याचं कारण असं की 2008 पासून एक टर्मिनॉलॉजी जी वापरण्यात येत होती, हिंदू टेरर किंवा सॅफ्रन टेरर, आणि ज्या टर्मिनॉलॉजीच्या अवतीभोवती राजकारण करण्यात येत होतं ते आता कुठेतरी संपुष्टात येईल। आज माननीय सत्र न्यायालयाने, स्पेशल कोर्टाने निर्णय देत असताना ठोसपणे असं सांगितलं आहे, ठळकपणे, की याच्यात आरडीएक्स कर्नल पुरोहितच्या घरी साठवला होता याबद्दलचा पुरावा नाही। त्याचबरोबर साध्वी प्रज्ञा या ती मोटरसायकल वापरत होत्या, जरी त्यांच्या नावावर असली तरी त्या मोटरसायकल वापरत होत्या अशा संदर्भातला कुठलाही पुरावा आला नाही। त्याचबरोबर तपास आणखी तपशील आपण तुमच्याकडून घेऊ अनिकेत सर। मी पुन्हा एकदा सविस्तरपणे बोलण्यासाठी तुमच्याकडे येते। आता सध्याच्या क्षणाला प्रतिनिधी निखिल चव्हाण आमच्याशी जोडले गेलेले आहेत। निखिल, आता आपण बघतोय की सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। साध्वी प्रज्ञा सिंह आहेत, पुरोहित आहेत, त्यांच्या विरोधात कुठलेच पुरावे नाहीत असं न्यायालयाने म्हटलंय। आणखी याबाबत नेमके काय तपशील आहेत? नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी कोर्टामध्ये आज संपूर्णपणे जे पुरावे आहेत, जे गेल्या 17 वर्षांमध्ये ठेवण्यात आलेले होते, त्या सर्व पुराव्यांबद्दल बोलण्यात आलं। महत्त्वाचा पुरावा म्हणजे ज्या ठिकाणी हा बॉम्ब स्फोट झालेला होता, ज्या ठिकाणी बॉम्ब फोडलेला होता, त्या ठिकाणी जी मोटरसायकल होती ती मोटरसायकल भले त्यांच्या नावावरती असली तरी सुद्धा त्याच्यावरती जी चेसिस नंबर आहे किंवा जो बॉडी नंबर आहे तो मात्र त्या ठिकाणी आढळून आलेला नव्हता। त्यासोबतच अन्य जे पुरावे आहेत, मग त्या ठिकाणी जे फोन कॉल्स वापरण्यात आलेले होते असा देखील आरोप आहे तो करण्यात आलेला होता। परंतु या फोन कॉलच्या अनुषंगाने त्यांचं देखील त्या ठिकाणी रेकॉर्ड आहे ते त्या ठिकाणी मिळालं नसल्याचं कोर्टाचं या ठिकाणी निदर्शन आहे। त्याप्रमाणे जे बाकीच्या आरोपींना याच्यामध्ये घेण्यात आलेलं होतं त्यांचा पूर्णपणे सहभाग नाहीये आणि त्यांच्या विरोधात ठोस असे पुरावे उपलब्ध नसल्याचं देखील आज कोर्टामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे संपूर्णपणे जे आरोपी आहेत त्यांना निर्दोष मुक्तता आहे ते या प्रकरणातून करण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी जी कोर्टामध्ये सुनावणी आहे, जो निकाल आहे तो वाचला गेलेला आहे, कारण गेल्या 17 वर्षापासून अनेक जे आरोपी आहेत आणि ज्यामध्ये त्यांना अटक देखील करण्यात आलेलं होतं। जवळपास 9 ते 10 वर्षाचा तुरुंग कारावास आहे तो देखील त्यांना भोगावा लागलेला होता। थोड्या वेळातच या ठिकाणी सर्व जे निर्दोष मुक्तता झाले ते खाली येतील आणि वकिलांचं म्हणणं देखील आपल्याला तेवढंच ऐकणं देखील महत्त्वाचं असणार आहे। रिद्धी, बरं निखिल, अगदी जसं तुम्ही म्हणताय तसं की आता प्रत्यक्ष हे सगळे बाहेर पडल्यानंतर, कारण न्यायालयात जाण्यापूर्वी आरोपींनी माध्यमांशी संवाद साधलाय, त्यामुळे आता तिथून निर्दोष मुक्त होऊन आलेले हे सगळे जण असतील, त्यामुळे तेव्हा ते नेमकं काय बोलतात या सगळ्या संदर्भात, त्यांच्या नेमक्या त्या क्षणाला काय भावना असतील हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। या सगळ्या दरम्यान निखिल, यूएपीए कायदा लावणं योग्य नव्हतं असं न्यायालयानं नमूद केलेलं आहे, जे वारंवार अधोरेखित होते। तर त्या संदर्भातलं सुद्धा नेमके काय तपशील असतील हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं असेल। पण प्रत्यक्ष ज्यावेळेला हे सगळं निकाल वाचन सुरू होतं निखिल, तेव्हा कोर्टात नेमकं काय घडत होतं? प्रत्यक्ष आरोपी तिथं होते, न्यायमूर्ती लाहोटी हे सगळं वाचन करत होते, तेव्हा नेमकं तिथं काय घडलं? पद्मेश, हे घे।
आपण पुन्हा एकदा प्रतिनिधी निखिल यांना संपर्क करूयात. आपण अगदी क्षणाक्षणाचे तपशील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय, कारण ज्या ठिकाणी हे सगळं निकालाचं वाचन केलं गेलेलं आहे एनआयए कोर्टात, तिथून आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तिथून सगळे तपशील ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. एकंदरीत मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेला हा बॉम्बस्फोट होता, ज्यातले सगळे आरोपी आता निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहेत. सगळे जे 7 आरोपी आहेत त्यांची अखेर 17 वर्षानंतर निर्दोष मुक्तता झालेली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणातले हे सगळे आरोपी आहेत आणि मुख्य ज्या आरोपी होत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ज्यांच्या दुचाकी संदर्भात सातत्यानं उल्लेख होत होता की ते त्यांच्या नावाने आढळल्यामुळे मुख्य आरोपी ठरवल्या गेल्या. मात्र आता दुचाकीवर स्फोट झाला नाही, कुठल्याच बोटांचे ठसे तिथे मिळत नाहीत. बाईकचा जो चेसी नंबर रिकव्हर व्हावा लागतो तो झालेला नाहीये, असे अनेक मुद्दे कोर्टाने उपस्थित केलेत. जो पंचनामा झाला या सगळ्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा, त्याच्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे. शिवाय आरोपींची एकत्र अशी कुठली बैठक सुद्धा झाली नाही, हाही महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये उपस्थित केला गेला. आणि त्यामुळे समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी यांची सुद्धा प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यासह निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातले हे सगळे आरोपी ठरवले गेलेले होते, मात्र आता त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. 7 आरोपी होते ज्यांची आता सुटका झाली आहे, निर्दोष मुक्तता झालेली आहे. 2008 मध्ये हा मालेगावातला बॉम्बस्फोट झाला आणि प्रॉसिक्युशनचा पुरावा होता तो कायद्या समोर तो न टिकणारा पुरावाच होता. आणि 17 वर्ष लागलेत हे आज सिद्ध व्हायला की पुरावे ते कोणतेही ग्राही धरले गेलेले नाही. काही सारी बातें कही गई है. नेमकं कोर्टाने सुरुवात जी केली होती, एटीएस दाखल केलेला होता, या पूर्ण पुराव्याला नाकारलेला आहे कोर्टाने. बैठका झाल्या, आरडीएक्स आणलं, जस्ट त्यांचा कोणताही संबंध क्लिअरली ते साबित करू शकले. माझं नाव रंजित नायर. जो सबूत थे वो खारिज कर दिया गया है. जो पुरावे उन्होंने दाखल किए थे जो एक्यूज के अगेंस्ट में सफिशिएंट नहीं थे. जो आरडीएक्स की थी और साजिश, जी आरडीएक्स नहीं मिला है, ऐसा डिक्लेयर किया गया. भोपाल और फरीदाबाद में नहीं हुई थी, ये बात भी कही गई है. सभी की जो सेक्शन थी उसके सैंक्शंस को भी हटा दिया गया है. कौन से ही सेक्शन अनएप्लीकेबल. डिटेल जजमेंट आएगा. डिटेल जजमेंट कब तक एक्सपेक्ट कर सकते हैं? 12 घंटे लगेंगे. सब साहब ने कहा है कि अपलोड होने को टाइम लगेगा. डिटेल जजमेंट 12 घंटे के बाद. 1000 पेज के ऊपर कुछ है तो थोड़ा सा समय लगेगा. हिंदू आतंकवाद ये सिर्फ पॉलिटिकल नरेशन था और कुछ भी नहीं था. और जो आपका जो आतंकवाद का विषय था ऐसा कोई विषय है नहीं. और कोर्ट ने आज साबित कर दिया है कि 17 साल के बाद कि ये कोई घटना इन लोगों से की गई नहीं है. हो, उशीर लागला, पण कसं होतं की व्हॉल्युमनस विटनेस होते, 325च्या जवळजवळ विटनेस होते, ते सगळं घेण्यासाठी वेळ लागला. परंतु ज्या पद्धतीने सगळा हा राजकीय हेतू पुरस्कार वाद सुरू होता, हा त्या काळातला एनसीपी आणि काँग्रेसने केलेला षडयंत्र होता. काही दुसऱ्या पक्षांनी समोर येऊ नये ह्याच्याकरिता होलं, बाकी तर दुसरं काही नाही. ओनली पॉलिटिकल नैरेटिव है. मैं एक्यूज नंबर 11 का वकील हूँ. रंजित नायर नाम है मेरा. रंजित नायर. रोल आपल्यासोबत आरोपींचे वकील रणजित नायर आहेत. रणजितजी, सविस्तर सांगा कशा रीतीनं न्यायालयाने निकाल सुनावला आणि काय काय न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. न्यायाधीश साहेबांनी सगळे लाईव्ह चालू आहे यार. न्यायाधीश साहेबांनी सगळे टिकटॅक चालू आहे. टिकटॅक. तर आपण बघतोय हे सगळे आरोपी ठरवले गेलेले व्यक्ती आहेत ज्यांचे फोटो सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय. पण अखेर 17 वर्षानंतर या सगळ्यांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केलेली आहे.